नमस्कार मित्रमैत्रिणी. आज ना मी मस्त अशी विदर्भाची स्पेशल आणि फेमस पारंपरिक पद्धतीची सांबार वडी बनवत आहे. त्यासाठी मी इथे अर्धा कप शेंगदाणे छान मंद आचेवर खरपूस रंगावर भाजून घेत आहे. त्यानंतर मी इथे 2 कप मैदा घेतला आहे मेजरिंग कपनी आणि त्यामध्ये अर्ध्या कपला थोडंसं कमी असं बेसन पीठ घेतलं आहे. आता हे यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. त्यानंतर यामध्ये ओवा घालून घेणार आहे. छान हातावर क्रश करून अशा पद्धतीने. त्यानंतर हे सगळं पीठ मिक्स करून घेत आहे आणि ह्यामध्ये छान असं कडकडीचं तूप घालून घेणार आहे. यामध्ये तुम्ही तेलही वापरू शकता, तेल घातलं तरीही काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने तूप घालून घेत आहे. छान असं कडकडीत गरम आहे ते तापलेलं तूप. आता हे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण ही पद्धत वापरून सांबारवडी नक्की करून बघा. तुमची पण सांबारवडी खूप खुसखुशीत आणि खूप अतिशय सुंदर लागेल ती. असं छान मिक्स करून घेतलं आहे, हाताने पण मिक्स करून घेत आहे आणि मस्त असं लाडूसारखं असं पॅक झालं पाहिजे. तेव्हा त्या स्टेजला आपल्याला तेल किंवा तूप त्यामध्ये आणखी घालायची गरज पडणार नाही. इतपत घालायचं आणि मग छान पाणी घालून छान डो रेडी करून घ्यायचा. अशा पद्धतीने झाकून ठेवायचा त्याला थोडा वेळ. सांबारवडीचा मसाला करण्यासाठी आता मी इथे तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये जिरे घालून घेतले आहे. त्यानंतर आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती घालून घेतली. त्यानंतर लगेचच त्यामध्ये बडीशेप घालून घेतली आहे. त्यानंतर इतका सुंदर सुगंध दरवळायला लागला आहे ना तेलामध्ये सोप घातल्यानंतर, वाव. त्यानंतर यामध्ये घालून घेतलं आहे खसखस. खसखसला थोडंसं परतवलं आणि लगेचच त्यामध्ये घालून घेतलं आहे सुखं किसलेलं खोबरं. आणि ते मी आधी भाजून घेतलेलं नाही आहे, तेलामध्येच आता भाजून घेणार आहे. ह्या पद्धतीने याला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतत राहणार आहे. खोबऱ्याचा रंग बदलायला लागला आहे अशा पद्धतीने. आणि आता यामध्ये लाल तिखट, हळद हे छान परतून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये घालून घेणार आहे 1 चमचा गरम मसाला. त्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर घालून घेते. साखर छान मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहे. पूर्ण मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आता दाण्यांचा कूट घालून घेणार आहे. या मसाल्यांमध्ये दाण्यांचा कूट छान मिक्स करून घेणार आहे 2-3 मिनिटे अशा पद्धतीने. खूप छान सुवास दरवळायला लागला आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. 1 जुडी सांबार स्वच्छ धुवून 3 ते 4 तास सुकवून घेतला आहे आणि मग त्यानंतर बारीक चिरून घेतला आहे तो. आणि तो आता ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यावेळी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालं. यानंतर आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते छान 15-20 मिनिट मुरलं आहे मस्त. आणि आता त्याचे छान गोळे बनवून घेत आहे एकसारखे. पूर्ण सारखे गोळे करून घेतले आणि आता यामध्ये पुरीसारखी पातळ अशी पाती लाटून घ्यायची आहे. पण पातळ जास्तही नको आणि जास्त जाडही नको, अशा पद्धतीची लाटल्या गेली पाहिजे. आता यानंतर यामध्ये आपल्या घरचा गरम मसाला असतो ना, त्या गरम मसाला थोडासा घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणी या पातीवर स्प्रेड करून घेतलं आहे. आणि आता ह्यावर मसाला घालून घेणार आहे मधोमध अशा पद्धतीने. मसाला किती छान मस्त झाला आहे ना. जास्त कोरडा मसाला झाल्यानंतर ना तो घशामध्ये गिळताना त्रास होतो. मसाला असा मस्त मधोमध घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. सांबारवडी बनवताना तिची फोल्ड हे सगळ्यात महत्त्वाची आहे. आता इथे अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे. छान असं प्रेस करून घ्यायचं आहे सगळीकडून. बघू शकता मी कशी करत आहे.
ह्या झाल्या दोन्ही बाजू आणि एका बाजूने पूर्ण व्यवस्थित पाणी लावून घेते आणि एका बाजूने त्याला दुसऱ्या बाजूकडे पलटवून घेतलं आहे आणि ते छान प्रेस करून घेत आहे तिथे, म्हणजे ती निघाली नाही पाहिजे तेलामध्ये. आणि अशा पद्धतीने तिला पॅक करून घेतली आहे. त्याला छान हळूवारपणे प्रेस करायचं आहे. वाव, मस्त फोल्ड झाली आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडून कशी पॅक झाली आहे सांबारवडी, मस्त. या पद्धतीने मी आणखी एक करून दाखवत आहे. या पद्धतीने मी 2 सांबारवड्या तयार करून घेतल्यात. आता ह्या तळून घेते आहे. मंद गॅसवर तळायच्या आहेत सांबारवडी, आतपर्यंत तळल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने छान अलटपलट करत करत त्याला तळून घेत आहे. मस्त, काय मस्त बबल्स आले आहे. वाव, मस्त, खूप छान तळल्या जात आहे. तयार आहे आपली मस्त अशी खुसखुशीत सांबारवडी. खूप गरम आहे ती सांबारवडी, तरीही इतकी छान क्रिस्पी आहे. थंड झाल्यानंतर आणखी त्याला एक क्रिस्पनेस येतो आणि खूप छान झाली होती ती. तोडून दाखवत आहे एक मस्त अशी. खूप गरम होती ती आणि बघू शकता तुम्ही किती छान आतपर्यंत मसाला मस्त भरला गेला आहे आणि सांबारवडी आतपर्यंत छान तळल्या गेली आहे. किती छान झाली आहे. ही चिंचेच्या चटणीबरोबर खूप छान लागते सांबारवडी खायला. चिंचेची चटणी मी बनवलेली नव्हती, ते सॉससोबतच सर्व केलं. काय कुरकुरीत झाली आहे, मस्त. वाव. तर तुम्ही पण करून बघा अशा प्रकारची सांबारवडी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर